तर नमस्कार मंडळींनो आज दिवाळी असल्यामुळे ना मम्मीन माझ्या माका बेगीनच 6 वाजता उठयल्यान तसा मी न्हालय वगैरे आणि तुळशीसमोर कारेट फोडूक गेलंय. तर मंडळींनो फोडता फोडता कारेट का फुटाना होता. शेवटी तर फायनली मी फोडलंय आणि जरासा तो तोंडात घातलंय, पण तोंड मात्र कडू 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 झाला. तर तशीच जराशी टिकली लायलंय आणि म्हटलं नवीनच ड्रेस होतो तवाय चाकडान घेतलं. तर मंडळींनो माणसू इल्ला होता, तर मी आणि मानसीन पोहे आणि रताळी कोकणातलं फराळ खाऊन घेतलं. आणि मग आमचा किंजल म्हणाक लागला, दीदी तुझी हेअरस्टाईल करतय करमाची हेअरस्टाईल. मंडळीनो याक काय सूट झाला नाही, पण या पोर ऐकनाच झाला. उन्हान बाय उतले काय करतस ता कर. तर हड्या आहे पण आमची पोरा काय करतं आणि काय नाही ह्या बघू गेली. आजच आमका गोयात येऊचा होता आणि 2च दिवसात भाऊबीज होती. तर म्हटलं आजच भाऊबीज करून जाऊया म्हणून मी आणि पूजान दोन आमच्या बारक्या बारक्या भावांका भाऊबीज करून घेतलं आणि आम्ही आमची वाट धरलो. मंडळींनो गोयातनं घरा घेताना ना खूप हसत खेळत इल्ले, पण जाताना मात्र डोळेच भरान इले. तर ह्यो आमचं भार्गव मंडळींनो इल्ल्या बावटी आमच्या पाडसूनच असता का दीदी 10 रुपये देता का 20 रुपये देता, पण 10 रुपयाक तो ऐकण्यासारखं नाही हा. तर मंडळींनो हड्या आमची लालपरी पण इल्ली होती. लालपरीत बसलं होती. डायरेक्ट जाऊन सावंतवाडीमध्ये साडी घेऊ गेलो. तर सेजाक आमच्या साडी हवी होती म्हणून 2-3 दुकानं फिरला. शेवटी तिसऱ्या दुकानात त्याका ती साडी आवडली, त्याची त्यांनी घेतल्यान. तशी मग डायरेक्ट गेलो उसाचा रस पिऊ. तर मंडळींनो एवढा ऊन होता, त्या उन्हात माझा तकला तर खूपच उसाळलेला. तर म्हटलं उसाचा रस तरी पिऊन घेऊया. तर मंडळींनो पिलो वगैरे आणि डायरेक्ट बस धरलं होती इलो गोयात. हडेसुद्धा दिवाळीची खूप गजबज होती. सगळी लोक आपापली घरा वगैरे सजई होती. तर मंडळींनो आमच्या ओनरने आपला घर काय एकदमच झगमग झगमग केलेला होता. तर मंडळींनो चला तर आम्ही आता आमच्या रूमवर पोचलेली असो. बाय.